वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. आज वीकेंड आहे आणि काही स्टॉक्स आपल्या रडारवर आहेत. तर विकली स्टॉक्स आपण डिस्कस करूया काही. मेटल सेक्टर जसं अनालिसिस करत होतो, मेटल सेक्टर थोडं वर यायला लागले आणि बँकिंग सेक्टर, फिनान्स सेक्टर पण चांगला या आठवड्यात रन दिलेत बेसिकली. सो काही स्टॉक्स त्या रिलेटेड आहेत, डिस्कस करूया. पहिला स्टॉक्स आहे जो स्क्रीनवर आहे तो आहे टाटा स्टील. तर टाटा स्टीलने एक वीकली जबरदस्त रॅली दिली. हा सगळा हा वीकली चार्ट आहे. वीकली रॅली देऊन तो इथून एक जबरदस्त त्याने मुवमेंट दाखवली. जबरदस्त ट्रेंडिंग स्टॉक आहे हा. ठीक आहे. आणि त्याने काही गेल्या 1 2 3 4 5 6 7 आठवडे त्याने काही केलं नाही. ऑफकोर्स एवढा मोठा रॅली दिल्यावर काही त्याच्यामध्ये करेक्शन येणं अपेक्षित होतं. सो ते आलंय आणि या आठवड्यात त्याने एक चांगली मुवमेंट दिली. ठीक आहे. तर हा एक फ्लॅग जो ब्रेकआउट यायच्या तयारीत येतो. दिस इज अ रिअली गुड अपॉर्च्युनिटी. कारण की जर फ्लॅग ब्रेकआउट टाटा स्टीलने दिला देन वी कॅन सी अ मेजर मोमेंट अपसाइड. परत एक आपल्याला एक मोठी मूव मिळू शकते जी आपल्याला साधारण फ्लॅगच्या पोल एवढं आपल्याला टार्गेट त्याच्यामध्ये ओपन होईल. तर साधारण जर प्राइस रेंज मी काढली टाटा स्टीलचा एक स्विंग ट्रेड जर मला घ्यायचा आहे, सो इथून कमीत कमी या ब्रेकआउट पासून वरती अजून मला 40% साईड ओपन झाली आहे. टाटा स्टील साधारण 1600 पर्यंत स्विंग ट्रेडिंग साठी अवेलेबल होऊ शकतो. तुम्हाला एंट्री घ्यायची आहे साधारण 1188च्या वर. 1188 ही तुमची एंट्री पॉइंट असेल. हा साधारण स्टॉप लॉस असेल या फ्लॅगचा जो फ्लॅग आहे त्याचा लो 1033. ठीक आहे. तर मग मी जर रिस्क रिवॉर्ड रेशो काढला याचा, इथून जर मी लॉंग पोझिशन ओपन केली 1188 वर इकडे, आणि जर मी स्टॉप लॉस खाली ठेवतोय आणि मी तिचं टार्गेट वर काढलंय माझं अराउंड, yes, so I am getting 1:3 risk reward ratio. So it is really a good deal to buy a metal stock. कारण की मेटल फुल स्विंग मध्ये आहेत आता, तर तुम्हाला इथे एक चांगला ट्रेड मिळू शकतो. तर हा माझा पहिला कॉल आहे आणि हे स्विंग ट्रेडिंग कॉल आहेत. काही आठवडे काही महिने हे ट्रेडिंग चालू राहू शकतं. ह्याचा आउटपुट जे आहे तुम्हाला काही महिन्यांनी टार्गेट हिट होणार आहे. सो क्वांटिटी कमी ठेवा ह्याच्यामध्ये, कारण की स्टॉप लॉस पण मोठा आहे. जवळजवळ 12% तर स्टॉप लॉस याच्यात. ठीक आहे. आणि टार्गेट साधारण आहे तुमचं 40%. त्यामुळे ज्यावेळी इतकं मोठं टार्गेट आणि इतका मोठा स्टॉप लॉस असतो, तर डोंट पुट युअर क्वांटिटी इन टू इट. थोडी क्वांटिटी ठेवून ट्रेड करायचा. सेकंड स्टॉक्स इज थर्मॅक्स. थर्मॅक्सने एक चांगली प्राइस ऍक्शन दाखवतोय. त्याचा वीकली ब्रेकआउट त्याने इथून दिला. हा त्याचा इथे एक हाय होता. हाय त्याने हा एक उडवला वीकली बेसिसवर. तिथे कन्सॉलिडेशन करतून ते रिटेस्ट केली त्याने ती लेवल. सो नाव दिस झोन जो 1300चा झोन आहे तो खूप महत्वाचा आहे आता. हा त्याचा सपोर्ट आहे. आणखीन जर आपण टार्गेट जर काढलं तर जवळपास खूप मोठं टार्गेट थर्मॅक्स मध्ये ओपन होणार आहे. ही जी रेंज आहे बेसिकली, ही जी रेंज आहे, एवढी रेंज एक साधारण कमिंग टाइम मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. थोडस वरती घेतो, मी याला ऍडजस्ट करतो. ही रेंज, तर मी इथून प्राइस ऍक्शन जर ह्याची पकडली साधारण 454 पॉईंटची जी रेंज होती ही मी इथे ठेवली. इथे वरती ठेवतो. ठीक आहे. की इथे ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. तर हा साधारण अजून 1800 पर्यंतचा जायचं ह्याचे चान्सेस आहेत. आणि हाही काही आठवड्यांचा स्विंग ट्रेड आहे. ह्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस असणार आहे स्ट्रिक्टली धिस झोन 1365. हा जो लेवल आहे ही तुमची स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असणार आहे. ह्याच्यात आपल्याला रिस्क रिवॉर्ड किती मिळतोय बघूया. अगेन आय विल बाय अबाव प्रिव्हियस वीक्स हाय. ह्याच्या प्रिव्हियस वीक हाय होता साधारण 1540 वगैरेच्या दरम्यान. मी ह्याच्यामध्ये एंट्री ओपन करेन माझी. एक्झॅक्टली जर आपण बघितलं 1533. सो 1533 विल बी युअर बाईंग पोझिशन. माय स्टॉप लॉस इज लो ऑफ करंट वीक. क्लोजिंग बेसिस झाला पाहिजे स्टॉक, तिथे क्लोज झाला पाहिजे विकली बेसिसवर, तो तुमचा स्टॉप लॉस असेल. आणि माझं टार्गेट असेल साधारण 1827 वगैरे. सो ऑलमोस्ट 1:2 चा रिस्क रिवॉर्ड इथे मिळतो. तुम्ही 10% रिस्क घेताय आणि तुम्ही 19-20% साठी तुम्ही खेळताय. सो इट्स अ रिअली गुड ट्रेड. 1:2 चा तुम्हाला ट्रेड इथे मिळतोय. सो हा माझा दुसरा स्टॉक आहे.
आणि ह्याच्या आधी अजून एक अनाउन्समेंट छोटी करायची की असे जर स्विंग ट्रेड तुम्हाला हवे असतील, ठीक आहे, तर आपली एक पेड सर्व्हिस पण आहे ज्याच्यामध्ये आपण वीकली किंवा आठवड्याचे, दिवसाचे काही डेली टाइम फ्रेमवर पण काही ट्रेड करतो. कारण की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम हा आहे की दे आर बिझी इन देअर बिझनेसेस, इन देअर जॉब, तर मार्केट बघायला वेळ मिळत नाहीये. सो ॲज यू आर सीइंग माय प्रिव्हियस ट्रेड्स ऑल्सो, की खूप आरामात काम असतं इथे, काही घाई नसते, सारखं मार्केट बघायची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त बाईंग ऑर्डर टाकायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जीटीडी प्लेस करायची, सेलिंग ऑर्डर आणि टार्गेट, आणि विसरून जायचंय. अँड ऑल ट्रेड्स आर रिअली गुड रिस्क रिवॉर्ड रेशो, 1:2, 1:4, 1:5 पण रिस्क रिवॉर्ड आपल्याला मिळालेले आहेत काही काही. जो वेंकी होता तो आपण 1600ला रिकमेंड केलेला होता, तो ऑलमोस्ट 3600ला ट्रेड करतोय आता. सो तुम्हाला जर वेळ नसेल खरंच, तर तुम्ही ऑप्ट करू शकता पेड सर्व्हिसला. किंवा तुम्हाला जर शिकायचे टेक्निकल अनालिसिस, तर आपली जुलै महिन्यात दर महिन्याला आपल्या नवीन बॅचेस ओपन होतात. सो यू कॅन ऑप्ट फॉर अ न्यू बॅच ऑल्सो, ठीक आहे, जी जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये इट्स काइंड ऑफ सिक्रेट ऑफ स्विंग ट्रेडिंग. सो इतकं सोपं स्विंग ट्रेडिंग तुम्ही करू शकाल स्वतः. सो इट्स रिअली वन टाइम इन्व्हेस्टमेंट. सो इफ यू वॉन्ट टू डू समथिंग आणि खूप स्ट्रेस फ्री जर काम करायचं आहे मार्केटमध्ये, सो डेफिनेटली काही त्याच्यामध्ये सिक्रेट्स आहेत स्विंग ट्रेडिंगचे, जे लाईव्ह मार्केटमध्ये बाकी कुठे तुम्हाला शिकायला नाही मिळणार, स्पेशली मराठीतून. सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ. एनिवेज, माय नेक्स्ट ट्रेड इज ICICI प्रोडेन्शियल, नो सॉरी, ICICI प्रोडेन्शियल नाही, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, ठीक आहे, ICICI GI. हा ट्रेड आपण ऑलरेडी दिलेला होता इथे, रिटेस्टिंग करून त्याचं टार्गेट 1565, 1629 आपण टार्गेट दिले, तिथून आलं नाहीये. सो दिस ट्रेड इज स्टील ऑन. थोडीशी मी आता पोझिशन बदलतो. हा ट्रेड अजूनही ऑन आहे. आपण काय करूया, आपण हा ट्रेड इथे आणूया, ठीक आहे. यू हॅव टू बाय अबाव दिस वीक्स हाय, या आठवड्याच्या हायवर तुम्हाला बाय करायचं आहे. आणि तुमचा स्टॉप लॉस कुठेतरी असेल, छोटा स्टॉप लॉस आपण घेऊया इथे, 1482 विल बी युअर SL अँड बाय अबाव 1564, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमचं टार्गेट किती, ही जी झोन होतो, हे जे अक्युम्युलेशन झोन झालेलं आहे इथे क्रिएट, हे झोन जे आहे, ही जी रेंज आहे ती साधारण तुम्हाला इथून वरती बघायला मिळेल. तर साधारण 1865 पर्यंत हा ट्रेड जाऊ शकतो ICICI GI चा. आणि हे जे टार्गेट येते ते साधारण येते, ह्याच्यात 2 टप्प्यात आपण बुकिंग करणार आहोत. सो आय विल एक्सप्लेन यू. इथे जर मी लॉंग पोझिशन उघडतोय, तर माझा स्टॉप लॉस आहे हार्डली 4%, ठीक आहे. 4 to 5%चा माझा स्टॉप लॉस आहे. आणि मला रिवॉर्ड मी कॅल्क्युलेट करतोय तो आहे 1:4 चा ऑलमोस्ट आपल्याला ज्यात ट्रेड मिळतो. सो व्हॉट यू कॅन डू, यू कॅन बुक सम क्वांटिटी हिअर ऑल्सो, ठीक आहे. इथेही मी एक लाईन ड्रॉ करतो, जे असेल माझं 1:2 टार्गेट, 1:2. सो 1734 हे माझं पहिलं टार्गेट असेल, आणि माझं 1865 हे माझं दुसरं टार्गेट असेल. सो ही 2 टार्गेट ICICI GI ला ओपन आहेत. सो आपले हे आठवड्याचे 3 ट्रेड झाले. एक टाटा स्काय तुमचा झाला, बरोबर, दुसरा आहे ICICI GI, आणि तिसरा ICICI GI, आणि तिसरा ट्रेड आहे थर्मॅक्स. सो हे 3 ट्रेड आता या आठवड्यासाठी चांगले वाटतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा क्लास संदर्भात काही इन्क्वायरी करायची असेल, यू कॅन रीच मी आउट. आणि लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. हॅव अ नाईस वीकेंड.